उन्हाळी वाळवणामध्ये करायला एकदम साधे आणि सोपे पापड म्हणजे साबुदाणा पळी पापड. करायला एकदम साधे सोपे, कोणीही अगदी सहज करू शकेल असे हे पापड आणि एकदम असे हे पातळ पापड आपण बनवलेले आहेत. जरा देखील शाबू तुम्हाला यामध्ये दिसत नाही आणि कळतसुद्धा नाही की हे शाबूचे पळी पापड आपण घातलेले आहेत आणि एकदम कुरकुरीत आणि कुसकुशीत हे पापड तयार होतात. आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल आणि तुम्ही बघू शकताय अगदी दुप्पट तिप्पट हा पापड फुललेला आहे. आणि एकदम पांढरे शुभ्र हे साबुदाणाचे पळी पापड करण्यासाठी काय करायचे यासाठी मी एक टिप्स सांगितलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवट पण नक्की बघा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 2 वाट्या शाबू रात्रभर भिजत घातलेली होती. वजनाने म्हणाल तर बरोबर ही 300 ग्रॅम शाबू आहे. आता 300 ग्रॅम शाबूसाठी मी बरोबर भांड्यामध्ये 2 तांबे पाणी घेतलेलं आहे आणि लिटरने म्हणाल तर बरोबर हे 1 लिटर पाणी आहे आणि तांब्याने म्हणाल तर 2 तांबे बरोबर मी पाणी यामध्ये घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपल्याला चवीसाठी मी हिरवी मिरचीची पेस्ट घातलेली आहे. साधारण एक 2 ते 3 मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि ती पाण्यामध्ये या पेस्ट घातलेली आहे. आता आपल्याला या पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे. एकदम अशी छान खळखळून आपल्याला या पाण्याला उकळी काढायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅस पूर्णपणे लो करायचा आहे. तुम्हाला प्रमाण समजलं असेल, 300 ग्रॅम शाबू घेतलेले तर त्यासाठी बरोबर मी 2 तांबे पाणी घेतलेलं आहे. आता पाण्याला या उकळी आलेले आहे आणि उकळी आल्यानंतर आता यामध्ये आपल्याला ही भिजवलेली शाबू घालून घ्यायची आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला सुरुवातीला एक थोडी 10 ते 15 मिनिट आपल्याला ही शाबू शिजवून घ्यायचे आणि कंटिन्यू आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून शाबू तळाला चिकटू नये म्हणून आपल्याला सतत असं एकसारखं हलवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकताय की जसजशी शाबू शिजेल तसतसं या शाबूचा कलर थोडा चेंज व्हायला लागतो. आपल्याला ही शाबू एकदम अशी पारदर्शक शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून पापड आपले अगदी छान फुलतात आणि कुसकुशीत देखील तयार होतात. म्हणून आपल्याला एकदम पारदर्शक अशी ही शाबू आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता जवळजवळ एक 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि आपली बघू शकताय की थोडी शाबू आपली आता इथं शिजलेली आहे. आता एक 10 ते 15 मिनिटानंतर आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. इथं साधारण मी 1 चमचा यामध्ये मीठ वापरलेलं आहे. आता पुन्हा आपल्याला ही शाबू जवळजवळ 10 ते 15 मिनिटं अजून आपल्याला शिजवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता की शाबू आपली शिजलेली आहे, पण थोडी आपल्याला ही शाबू आपल्याला थोडी अशी दिसायला लागलेली आहे. अजून ही शाबू आपल्याला जवळजवळ एक 10 मिनिट शिजवून घ्यायचे आहे. चांगली याला पारदर्शक ही शाबू झाली पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचे, म्हणजे पापड एकदम आपले हे खुसखुशीत होतात. आता जवळजवळ एक 20 ते 25 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय की छान आपली शाबू ही शिजलेली आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी देखील बघू शकताय. आता यावेळी मी इथं गॅस बंद केलेला आहे, कारण आपली शाबू छान अशी ही शिजलेली आहे. आता गॅस बंद केल्यानंतर अगदी शेवटी आपल्याला यामध्ये चवीसाठी जिरे घालायचे आहेत. सुरुवातीला आपण जिरे घालायचं नाहीत, कारण जिरे सुरुवातीला जर तुम्ही पाण्यामध्ये मिरचीसोबत घातला तर पापड आपले काळपट होतात. त्यामुळे जिरे अजिबात आपल्याला सुरुवातीला घालायचे नाहीत. शाबू शिजल्यानंतर आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला हे जिरे यामध्ये घालून घ्यायचे आणि थोडंसं मिश्रण हे कोमट झालं की अशा पद्धतीने आपल्याला कागदावरती आपल्याला थोडं आपल्याला पळीने घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की अजिबात आपली शाबू ही दिसत नाही. एकदम शाबू आपली छान अशी शिजलेली आहे आणि एकदम असं पातळ आपले हे पापड तयार झालेले आहेत. आता याला मी एक 2 दिवस उन्हामध्ये छान असं वाळवून घेणार आहे. एक 2 दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर तुम्ही बघू शकताय की अजिबात आपली शाबू यामध्ये दिसत नाही आणि हे शाबूचे पापड आहेत हे ओळखत देखील नाही. अगदी ही शाबू आपली छान शिजलेली आहे, कारण यामुळे काय होतं की पापड अगदी हा खुसखुशीत तयार होतो. म्हणून आपल्याला शाबू ही पूर्णपणे व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आणि तुम्ही बघू शकताय की तेलात टाकल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट हा पापड आपला फुललेला आहे. तुम्ही तळलेला पापड आणि हा फुललेला पापड तुम्ही बघू शकताय, अगदी दुप्पट तिप्पट हा पापड फुललेला आहे आणि अगदी असा कुरकुरीत आणि खुसखुशीत हे पापड लागतात, कारण अजिबात यामध्ये शाबू आपली दिसत नाही. पूर्णपणे शाबू व्यवस्थित शिजल्यामुळे एकदम छान असे हे पापड पातळ तयार होतात आणि चवीला एकदम असे खुसखुशीत हे लागतात. तुम्ही बघू शकताय की अगदी पांढरा शुभ्र आणि दुप्पट तिप्पट आपले हे पापड असे छान असे फुललेले आहेत आणि तुम्हाला मी एक मोडून देखील दाखवते. आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की एकदम हे कुरकुरीत आणि खुसखुशीत असे आपण शाबूचे पळीपापड इथं घातलेले आहेत. तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की साबुदाणा पळीपापड करून बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा.